नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्र, पाक्षिकं ही परिवर्तनाची होती. मुक्या माणसांना आवाज देणारी होती. अशाच मूकनायकचा 31 जानेवारी 1920 रोजी जन्म झाला. मूकनायकचा पहिला अंक निघाला. ती तारीख होती 31 जानेवारी 1920. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात एक नवा सूर्य उगवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक सुरू केला आणि शब्दांना संघर्षाची धार दिली. आज लाखो मराठी तरुण तरुणी ब्लॉग्स, वेबसाईट, यूट्यूब, सोशल मीडियातून आपल्या विचारांना वाट करून देत आहेत. पण या वाटेचा पाया 100 वर्षापूर्वी घातला गेला होता, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य लढा असो, सामाजिक सुधारणा असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा आणीबाणीचा काळ असो, मराठी पत्रकारितेनं नेहमीच जनमानस जागृत केलेला आहे. आणि या प्रवाहाचा आपण विचार केला तर हा प्रवाह एक स्वतंत्र क्रांतिकारी प्रवाह होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि त्यांची पत्रकारिता ही समांतर वाहणाऱ्या नदीसारखी होती. 1920 मध्ये मूकनायक पासून ते 1956 मधील प्रबुद्ध भारत पर्यंत म्हणजे तब्बल 36 वर्ष बाबासाहेब सातत्यानं लिहित राहिले. वृत्तपत्र म्हणजे इतिहासाचा कच्चा मसुदा असतो असं म्हटलं जातं, पण बाबासाहेबांच्या पत्रकारितेतून आपल्याला जिवंत इतिहास पाहायला मिळतो. मुक्या माणसांना आवाज दिलेला मिळतो, पाहायला मिळतो. मूकनायक बनवलेले पाहायला मिळतात. म्हणून मूकनायक हा मुक्या माणसांचा नायक, मुक्यांना आवाज देणारा नायक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. त्या काळातील वर्तमानपत्र विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. बहिष्कृत समाजाच्या वेदनांना कुठेही स्थान नव्हतं. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या हक्कांसाठी आपलं स्वतंत्र विचारपीठ असलं पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायकचा जन्म झाला. पण मुख्य प्रवाहातील माध्यमांचा विशेष इतका प्रभाव होता की केसरी सारख्या वृत्तपत्राने मूकनायकची जाहिरातही नाकारली. तरीही बाबासाहेब थांबले नाहीत. बहिष्कृत भारत 1927 साली सुरू झालेलं बहिष्कृत भारत हे केवळ वृत्तपत्र नव्हतं, तर ते एक चळवळीचं मुखपत्र होतं. महाडचा 14 तळे सत्याग्रह असो, मनुस्मृती दहन असो, मंदिर प्रवेशाची चळवळ असो, या सगळ्या संघर्षाची धग बहिष्कृत भारतमधून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः या वर्तमानपत्रांमध्ये, पाक्षिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये लिहित होते. ना संपादक ना सहाय्यक, फक्त एक ध्येय घेऊन आपल्या माणसांचा आवाज बनवून बाबासाहेब या वर्तमानपत्रांमध्ये लिहित राहिले. 1930 मध्ये जनता हे पाक्षिक बाबासाहेबांनी सुरू केलं. जनता हे पाक्षिक आपण पाहिलं तर सर्वाधिक काळ चाललेलं पाक्षिक आहे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो पेटून उठेल, हे या पत्राचं ब्रीदवाक्य होतं. स्वातंत्र्यानंतर देखील जर सामाजिक समता मिळाली नाही तर ते स्वातंत्र्य अपूर्ण ठरेल, हा इशारा बाबासाहेबांनी जनता या पाक्षिकातून दिलेला होता. 25,000 रुपये, त्यावेळचे 25,000 रुपये खर्च करून बाबासाहेबांनी स्वतःचा छापखाना उभारला होता. हे फक्त आपले विचार टिकवण्यासाठी, आपल्या मुक्या माणसांना आवाज देण्यासाठी. म्हणजे समता असेल, प्रबुद्ध भारत असेल, समता सैनिक दलाचं मुखपत्र म्हणून समता या साप्ताहिकाकडं, मासिकाकडं, पाक्षिकाकडं पाहिलं गेलं पाहिजे. आणि 1956 मध्ये सुरू झालेलं प्रबुद्ध भारत, भारताला वैचारिकदृष्ट्या जागं करण्याचा प्रयत्न या वर्तमानपत्रातून, या पत्रातून बाबासाहेबांनी केलेला आपल्याला दिसतो. बौद्ध धम्मदीक्षेपूर्वी लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, विवेकानं निर्णय घ्यावा, ही बाबासाहेबांची भूमिका राहिलेली आहे. बाबासाहेब या साप्ताहिकांमधून, या पाक्षिकांमधून केवळ बातम्या देत नव्हते, तर ते माणसांना जाणीव करून देत होते. जागतिक घडामोडी असो, स्थानिक अन्याय असो आणि समाज प्रबोधन, या तिन्ही पातळ्यांवर त्यांची पत्रकारिता चालत होती. महिलांचे हक्क असतील, शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक, शिक्षण असेल, धर्मनिरपेक्षतेसंदर्भातला विषय असेल, एकही विषय बाबासाहेबांच्या लेखनातून सुटला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही केवळ लेखन नव्हतं, तो मानव मुक्तीचा लढा होता. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित नवभारत निर्माण करण्याचा तो एक मार्ग होता. मराठी पत्रकारितेचा हा सोनेरी अध्याय आजही आपल्याला लढण्याची, विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी वर्तमानपत्रांमध्ये यांनी जी पत्रकारिता केली, त्या पत्रकारितेला
एक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय असा आयाम आहे. बाबासाहेबांनी मुक्या माणसांचा आवाज बनवून वर्तमानपत्रांमधून त्यांची भूमिका मांडली. मुक्यांना आवाज दिला आणि म्हणूनच मूकनायकचा पहिला अंक जो 31 जानेवारी 1920 रोजी निघाला, त्या मूकनायकच्या या अंकाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून समाज बदलाची लढाई आजही आपल्याला प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून सुरू असलेली दिसते. त्यामुळं बाबासाहेबांनी सुरू केलेली पत्रकारितेची ही जी चळवळ आहे, ती आजही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेली आपल्याला दिसते. या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.